तर आता आपण ॲबॅकस डिव्हाइस नंतर ॲबॅकस डिव्हाइसवरती उजव्या हाताचा वापर आणि उजव्या हातावरती बीट्स कसे घ्यायचे हे शिकणार आहोत। तर आपल्याकडे दोन डिव्हाइस आहेत की ह्या डिव्हाइसचाही सेम वापर करणार आहोत, परंतु हे लहानांसाठी डिव्हाइस असतं। सो मी आता डिव्हाइसचा वापर करून तुम्हाला सांगते कसं करायचं असतं ते। तर हे डिव्हाइस मी अशा पद्धतीने पकडलेलं आहे, ते मी आता सोडते आहे कारण डिव्हाइस सेट केलं आहे। आता आपल्याला 1 2 शिकायचे बघा। 1 लेस 1, 2 लेस 2, 3 लेस 3, 4 लेस 4। म्हणजे ह्याच्यामध्ये गंमत तुमच्या लक्षात आली असेल की 1 मी का म्हटलंय, तर हा जो व्हॅल्यू बारचा 1s प्लेस आहे त्याला हे 1 बिट अटॅच झालं आहे, त्याच्यामुळे हे 1 2 3 आणि 4 सेम ॲज इट इज। परंतु जर हे बिट्स खाली घ्यायचे असतील तर 1 2 3 4, मग मी हीच प्रोसेस ॲड 1 लेस 1, ॲड 2 लेस 2, ॲड 3 लेस 3, ॲड 4 लेस 4, म्हणजेच अप डाऊन अप डाऊन अप डाऊन। जेव्हा उजव्या हाताचा वापर करतो तेव्हा कोणतंही बिट्सवरती करताना थंबनी अप करायचं आहे आणि इंडेक्स फिंगरनी डाऊनला करायचं आहे। सो मी आता 5 करते आहे, तर 5 डाऊनला करायचं आहे, तर इंडेक्स फिंगरनी डाऊन त्याच्यानंतर अप, म्हणजेच ॲड 5 ही व्हॅल्यू 5 झालेली आहे कारण मिडल डॉटला वरचा बिट्स चिटकलेला आहे, म्हणजेच हे 5 आहे। त्याच्यानंतर हे वालं 1 जर त्याला ॲड झालं तर 5 ॲड 1 6 7 8 9। मी पुन्हा हे सगळं रिपीट करते आहे। 1 लेस 1, 2 लेस 2, 3 लेस 3, ॲड 4 लेस 4, ॲड 5 लेस 5। आता मला 6 ॲड करायचे, दोन्ही बिट्स एकदम घ्यायचे। सो ॲड 6 लेस 6, ॲड 7 लेस 7, ॲड 8 लेस 8, ॲड 9 लेस 9। मी रिपीट एकदा करून दाखवते तुम्हाला। तर अशा पद्धतीनं तुम्हाला अबॅकसवरती अप डाऊन पिंच इन पिंच आउट अशा पद्धतीनं तुम्हाला अबॅकस डिव्हाइसवरती प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे।